नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? कमळी मालिकेत गेल्या काही दिवसांपासून ऋषी मुंबई सोडून गावी कोल्हापुरात राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. कमळीची मनधरणी करून तिला पुन्हा मुंबईत आणायचं, तिला पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं असा ऋषीचा हेतू असतो. अर्थात त्याचं कमळीवर जीवापाड प्रेम देखील असतं. पण ऋषी आणि कमळीला कधीही एकत्र येऊन द्यायचं नाही हे अनिकाने ठरवलेलं आहे. त्यामुळे अनिकासुद्धा ऋषीचा शोध घेत कोल्हापूरला येते. ऋषी कमळीच्या गावी कसा आयुष्य जगतोय याचे फोटो ती नयनताराला पाठवते. दुसरीकडे ऋषीचा भाऊसुद्धा रोहितसुद्धा आईचे कान भरतो. यामुळे भडकलेली नयनतारा कोल्हापूरला जायला निघते. कमळीच्या मनात सुद्धा ऋषीबद्दल प्रेम निर्माण झालेले असतं. दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात, एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देत असतात. याच दरम्यान गावात एंट्री होते ती नयनताराची. ऋषी आणि कमळीला एकत्र पाहून नयनतारा भयंकर संतापते. ती म्हणते, ऋषी हे सगळं काय सुरू आहे? आणि कमळी, तुला इनामदारांची सून व्हायचं होतं ना? पण खरंच सांगते, आमची पायपुसणी व्हायची सुद्धा तुझी लायकी नाही. सांग, कोण आहेत तुझे वडील? इतक्यात कमळीची आई तेथे पोहोचते. आपल्या लेकीचा होत असलेला अपमान पाहून ती प्रचंड खचते. कमळीच्या आईला पाहून नयनतारा आणखीनच भडकते. कारण तीच साधना ही खोटी ओळख बनवून इनामदारांच्या घरी राहिलेली असते. नयनतारा तिला विचारते, सांग ना साधना, सरोज कोण आहेस तू? तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? कमळी, हिलाच माहीत नाही की तुझा बाप कोण आहे? नयनताराने अशा प्रकारे भर गावात सर्वांसमोर आपल्या आईच्या चारित्र्यावर बोट ठेवणं कमळीला पटत नाही. हा सगळा प्रकार पाहून ती खूप खचते. कमळीला अश्रू अनावर होतात. ऋषी तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करतो. ऋषी म्हणतो, माझं प्रेम आहे कमळीवर. कमळी, तू चल माझ्याबरोबर. यावर कमळी ठामपणे सांगते, नाही, आज माझ्या आईवर कलंक लावलाय. आता ज्या दिवशी तुमची आई स्वतःहून मला स्वीकारेन त्याच दिवशी मी तुमच्याबरोबर येईल. दरम्यान आता नयनतारा ऋषीला पुन्हा एकदा मुंबईला घेऊन जाणार आहे. या सगळ्या प्रकारानंतर कमळी मुंबईला जाणार का? महत्त्वाचं म्हणजे अनिकाने व्हिडिओ कॉल केल्यामुळे कामिनीला सुद्धा कमळी, गौरी आणि राजनची मुलगी अर्थात महाजनांची मोठी नात असल्याचं सत्य समजलं आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.